नमस्कार मुलांनो, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल. तुमच्या सभोवतालच्या परिसरात तुम्हाला काही जीवजंतू दिसले का? उदाहरणार्थ, तुम्हाला मुंग्या, डास, झुरळे, सरडे, कुत्रे किंवा मांजरी दिसू शकतात. अधिवास आणि अनुकूलनांबद्दल आपण काय शिकलो ते आपण त्वरित पाहूया. अधिवास म्हणजे प्राणी किंवा वनस्पती जिथे राहतात ते घर किंवा वातावरण. अनुकूलन ही विशेष वैशिष्ट्ये किंवा वर्तन आहेत जी प्राणी आणि वनस्पतींना त्यांच्या अधिवासात टिकून राहण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, उंट वाळवंटात राहतात आणि त्यांच्यात त्या परिसरासाठी अनुकूलन असते, ज्यामुळे ते बराच काळ पाणी न पिता उष्ण परिस्थितीत टिकून राहू शकतात. मासे पाण्यात राहतात आणि त्याशिवाय जगू शकत नाहीत. अधिवास आणि अनुकूलन यावर लक्ष केंद्रित करून मी एक नवीन विषय सादर करण्यास उत्सुक आहे. भिन्न स्थलीय अधिवास. हा आमच्या 6व्या वर्गातील विज्ञान धड्याचा भाग आहे. सजीव जीव, वैशिष्ट्ये आणि अधिवास. अधिवासांचे 2 मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे: स्थलीय आणि जलचर. स्थलीय अधिवासांमध्ये वाळवंट, पर्वतीय प्रदेश आणि गवताळ प्रदेश यांचा समावेश होतो. मोठ्या झाडाला स्थलीय अधिवास देखील मानले जाऊ शकते, जे अनेक जीवांसाठी घर प्रदान करते. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. वाळवंटातील अधिवासाची वैशिष्ट्ये वर्णन करा. पर्वतीय अधिवासाची वैशिष्ट्ये वर्णन करा. गवताळ प्रदेशातील अधिवासाची वैशिष्ट्ये वर्णन करा. एक मोठे झाड अधिवास म्हणून कसे काम करू शकते हे समजून घ्या. कीवर्ड्स, अति महत्त्वाचे शब्द: अनुकूलन, स्थलीय अधिवास, वाळवंट, पर्वत, गवताळ प्रदेश, बाष्पीभवन, शिकार, भक्षक. पार्थिव अधिवासांवरील संकल्पना नकाशा पाहूया. वाळवंट. वाळवंटांमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान असते. वाळवंटातील उंटांचे पाय लांब असतात, जे त्यांचे शरीर गरम वाळूपासून दूर ठेवतात. ते फक्त थोड्या प्रमाणात मूत्र तयार करतात. त्यांची विष्ठा कोरडी असते आणि त्यांना जास्त घाम येत नाही. ते खूप कमी पाणी गमावत असल्याने उंट बरेच दिवस न पिता राहू शकतात.
वाळवंटात आढळणाऱ्या इतर प्राण्यांचे आणि वनस्पतींचे काय? त्यांच्यातही असेच अनुकूलन आहे का? उंदीर आणि साप यांसारख्या वाळवंटातील प्राण्यांचे पाय उंटांसारखे लांब नसतात. दिवसा तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ते वाळूच्या बिळात लपून थंड राहतात. हे प्राणी फक्त रात्रीच बाहेर येतात. वाळवंटी वनस्पती खूप कमी पाणी गमावतात. त्यांची पाने एकतर खूप लहान असतात, अनुपस्थित असतात किंवा पाण्याचे नुकसान कमी करण्यासाठी काट्यांमध्ये बदलली जातात. उदाहरणार्थ, कॅक्टीमध्ये पानांसारखे भाग, देठ, जाड मांसल पाने असतात. हे देठ प्रकाश संश्लेषण करतात आणि पाणी आत ठेवण्यासाठी जाड मेणासारख्या थराने झाकलेले असतात. बहुतेक वाळवंटी वनस्पतींना मातीतील पाणी शोषण्यासाठी खोल मुळे असतात. पर्वतीय प्रदेश. पर्वतीय अधिवास सहसा खूप थंड आणि वारायुक्त असतात. हिवाळ्यात बर्फवृष्टी होऊ शकते. कठोर परिस्थिती असूनही या पर्वतीय प्रदेशांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी राहतात. पर्वतावरील झाडे त्यांच्या वातावरणाशी कशी जुळवून घेतात? पर्वतीय झाडे बहुतेकदा शंकूच्या आकाराची असतात आणि त्यांना उतार असलेल्या फांद्या असतात. काहींना सुईसारखी पाने असतात. या अनुकूलनांमुळे पावसाचे पाणी आणि बर्फ सहजपणे निसटण्यास मदत होते. अनेक पर्वतीय झाडांमध्ये ही वैशिष्ट्ये असली तरी काहींमध्ये पर्वतीय परिस्थितीत टिकून राहण्यासाठी वेगवेगळे आकार आणि अनुकूलन असू शकतात. पर्वतीय प्रदेशातील प्राणी. पर्वतीय प्रदेशातील प्राणी थंड हवामानाशी विविध प्रकारे जुळवून घेतात. शरीर उबदार राहण्यासाठी याकच्या शरीरावर लांब केस असतात. हिमबिबट्यांच्या शरीरावर त्यांच्या पायांवरही जाड फर असते, ज्यामुळे त्यांना थंड बर्फापासून संरक्षण मिळते. पर्वतीय शेळ्यांना खडकाळ उतारांवर चढण्यासाठी आणि धावण्यासाठी मजबूत खूर असतात. तुम्ही पर्वतांवर जसजसे उंच जाता तसतसे परिसर बदलतो आणि प्राण्यांना वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळे अनुकूलन होते. गवताळ प्रदेश. सिंह गवताळ प्रदेशात राहतो आणि तो एक बलवान शिकारी असतो. त्याचा रंग हलका तपकिरी असतो, जो हरणांप्रमाणे शिकार करताना कोरड्या गवतात मिसळण्यास मदत करतो. सिंहाच्या पुढच्या पायांवर लांब पंजे असतात, जे वापरात नसताना मागे खेचता येतात. त्यांचे डोळे त्यांच्या चेहऱ्यासमोर असतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या शिकारीचे स्थान अचूकपणे ओळखण्यास मदत होते. भक्ष्य किंवा सावज म्हणजे
सिंहांसारख्या भक्षकांनी खाल्ला जाणारा एक लहान प्राणी आहे. सिंह हे भक्षक आहेत जे हरणासारख्या प्राण्यांची शिकार करतात. हरिण जंगलात आणि गवताळ प्रदेशात राहतात. कठीण वनस्पती चावण्यासाठी त्यांचे दात मजबूत असतात. आपली शिकार होऊ नये म्हणून हरिणांना भक्षकांपासून सावध राहण्याची आवश्यकता असते. त्यांचे भक्षक जवळपास आहेत का याची चाहूल लागण्यासाठी त्यांना लांब कान असतात आणि सर्व दिशांनी धोका ओळखण्यासाठी त्यांच्या डोक्याच्या बाजूला डोळे असतात. हरिण जलद धावणारे असतात जे त्यांना भक्षकांपासून पळून जाण्यास मदत करतात. सिंह, हरिण आणि इतर प्राणी आणि वनस्पतींची विविध वैशिष्ट्ये त्यांना त्यांच्या अधिवासात टिकून राहण्यास मदत करतात. वृक्ष हे अधिवास म्हणून. आता आपण एखाद्या वनस्पती किंवा झाडाचा अधिवास म्हणून अभ्यास करूया. इत्यादींसह अनेक जीव झाडांवर राहतात. पक्षी, माकडे, खार, साप, मुंग्या, कोळी, सुरवंट, पतंग, मधमाशा, गांधील माशी, लहान वनस्पती, डास. वेगवेगळ्या प्रकारची झाडे विविध प्राण्यांना आधार देतात. उदाहरणार्थ, पावसाळ्यात तुम्हाला झाडाच्या सालीवर हिरवी मखमली वाढ दिसू शकते, जी लहान हिरव्या वनस्पती किंवा शैवाल असतात. पक्षी आणि खार एका झाडापासून दुसऱ्या झाडावर जाऊ शकतात, परंतु झाड त्यांचे अधिवास राहते. झाडे अनेक जीवांसाठी महत्त्वाची घरे आहेत. आपले घर एक निवासस्थान म्हणून. आपण अशा घरात राहतो जे उष्णता, थंडी आणि पावसापासून आपले संरक्षण करतात. आपली घरे प्राणी आणि पक्ष्यांसारख्या पाळीव प्राण्यांसाठी देखील निवारा देतात. या व्यतिरिक्त आपण आपल्या घरात अशी झाडे लावतो जी आपल्याला फळे आणि भाज्या देतात आणि आपल्या घरात काही क्रोटन आणि मनी प्लांट अशी रोपे देखील असतात. आपण आपल्या गरजा आणि अन्नासाठी प्राणी आणि वनस्पती पाळतो, ज्यामुळे आपले घर देखील निवासस्थान बनते. कुत्रे, शेळ्या, गायी आणि कोंबड्या, बदके आणि कबूतर यासारखे पक्षी आपल्या सोबत राहतात. आपल्या पाळीव प्राण्यांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपण गायी किंवा म्हशींकडून दूध घेतो आणि परिसर स्वच्छ ठेवून आणि त्यांना अन्न आणि पाणी देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करतो. प्राण्यांबद्दल काळजी दाखवल्याने त्यांना आपल्याबद्दल प्रेमळ होण्यास मदत होते. बाग एक अद्भुत ठिकाण. बस किंवा ट्रेनने प्रवास करताना आपल्याला अनेकदा विविध पिकांची शेते आणि बागा दिसतात. शेतकरी गावांमध्ये आंबा, पेरू, चिंच, केळी, लिंबूवर्गीय फळझाडे लावतात. बागांमध्ये सहसा फक्त एकाच प्रकारची फळझाडे असतात, म्हणून आंब्याच्या बागेत फक्त आंब्याची झाडे असतात. या बागांमध्ये तुम्हाला जमिनीवर वाढणारी लहान झाडे आणि विविध प्राणी देखील आढळतात. त्याचप्रमाणे
चिंच, आंबा आणि आवळा ही झाडे जंगलात, घराच्या बागेत किंवा शेतात वाढतात. इतर उदाहरणांमध्ये समाविष्ट आहे पपई, अननस, डाळिंब, सीताफळ आणि मिरची इत्यादी. वनस्पती आणि प्राणी यासारख्या वेगवेगळ्या जमिनीच्या वातावरणात राहणारे झाडे, घरे, शेत आणि जंगले हे स्थलीय अधिवासांचा भाग आहेत. अशा सर्व भूमी आधारित अधिवासांना एकत्रितपणे स्थलीय अधिवास म्हणून ओळखले जाते. मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओमधून स्थलीय अधिवासांबद्दल शिकला असाल. पुढील व्हिडिओमध्ये आपण जलीय अधिवासांचा शोध घेऊ. तोपर्यंत संपर्कात रहा.